नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. पोलीस पाटील भरती 2026च्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. 554 जागा आहेत. आता कोणत्या जिल्ह्याची ही भरती आहे, संपूर्ण माहिती काय करणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतं. जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी लातूर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये हे परिपत्रक पाहायला मिळतं. आपण आता डायरेक्ट काय करू, मुद्दे पाहूया. आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांच्या मंजूर पदांची संख्या किती आहे? 863 संख्या आहे. किती संख्या आहे? 863 आहे. मग या 863 मधल्या ज्या काय 554 आहेत या काय आहेत? रिक्त आहेत. 554 रिक्त. आणि या रिक्त पदाच्या संदर्भामध्ये काय येणार आहे? जाहिरात येणार आहे. 29 तारखेला जाहिरात. संपूर्ण मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. ते सर्व मुद्दे आपण काय करण्यात पाहणार आहेत. आता पोलीस पाटलांची संख्या का भरायची आहे इथे मुद्दा दिलेला आहे. रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने गाव पातळीवरती कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. म्हणजे गाव पातळीवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची असते? पोलीस पाटलाची असते. संपूर्ण माहिती यांना माहिती देण्याचं काम कोण करत असतात? गाव पातळीवरती ज्या काही गोष्टी घडत असतात तर त्या माहिती देण्याचं पोलीस यांना माहिती देण्याचं काम कुणाचं असतं? पोलीस पाटलांचं असतं. सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारी प्रमाण वाढू नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य, शांतता अबाधित राहावी, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अडचणी आहेत, योग्य त्या उपाययोजना तातडीने करता याव्यात यासाठी मदत होईल या दृष्टिकोनातून या पोलीस पाटलांची पदं काय केली जाणार आहेत? भरली जाणार आहेत. रिक्त पदांची संख्या सुद्धा जास्त आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. या ठिकाणी आता काय करू आपण, मुद्दे पाहूया. ही प्रोसेस कशी होणार आहे आणि 29 तारखेला जाहिरात कशी येणार आहे. बघा, सुरुवातीला काय केलं जाणार आहे? बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर केली जाणार आहे. ती कधी केली जाणार आहे? ती अद्यावत करण्यात आलेली आहे. म्हणजे ही प्रोसेस काय झालेली आहे? कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व गावनिहाय आरक्षण निश्चित करणं हे कोणत्या कालावधीमध्ये केलं जाणार आहे? 14/5/2026 ला, म्हणजे 14 तारखेपासून 21 तारीख या दरम्यान हा मुद्दा तयार, म्हणजे हे गावनिहाय आरक्षण निश्चित केलं जाणार. त्यानंतर आरक्षणावरती आक्षेप मागवणे व त्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे 22 ते 26 तारखेच्या दरम्यान हा मुद्दा केला जाणार आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता यानंतरचे जे मुद्दे आहेत ते आपल्यासाठी सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. 4 नंतर 29/5/2026 29 तारखेला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर लगेच 1 तारखेपासून अर्ज मागवले जाणार आहेत. मग हे अर्ज कधी मागवले जाणार आहेत? 1 जून 2026 ते 10 जून 2026 या कालावधीमध्ये काय केले जाणार? अर्ज, म्हणजे फक्त अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 10 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेश पत्र काय करणे? देणे. तर या ठिकाणी प्रवेश पत्राचं काय करायचं? वाटप करायचं आहे. या ठिकाणी वाटप करणे हा शब्द इथे आहे. अर्जदार म्हणजे छाननी करायची आहे. अर्जदारांना काय करायचं? प्रवेश पत्र हे 11 ते 19 या दरम्यान काय केलं जाणार आहे? पूर्ण केली जाणार आहे प्रोसेस. आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी कोणता? लेखी परीक्षा कधी होणार आहे? 21/6/2026 ला लेखी परीक्षा आहे. म्हणजे लेखी परीक्षा पुढच्याच महिन्यामध्ये 21 तारखेला होणार आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 1 महिना राहिलेला आहे. म्हणजे जाहिरात येणार आहे, त्याचबरोबर फॉर्म भरून घेतले जाणार आहेत, प्रवेश पत्र येणार आहे आणि परीक्षा सुद्धा होणार आहे आणि रिझल्ट सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी लागणार आहे. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे येणाऱ्या 1 महिन्याच्या, साधारणतः 1 महिन्यापेक्षा थोडा जास्त कालावधी पाहायला मिळतो. कारण पण ही 1 महिना फक्त काय करायचा? धरून चालायचा. लेखी परीक्षेचा निकाल लगेच लागणार आहे 22 तारखेला. 22/6 काय होणार आहे? लेखी. इथे 21 तारीख काय करा, लक्षात ठेवा, कारण ही महत्वाची आहे, लेखी परीक्षा. त्यानंतर पात्र जे उमेदवार ठरलेले आहेत, मग पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा, मुलाखत घेणे व अंतिम उमेदवारांची यादी काय करायची? प्रसिद्ध करायची आहे. 24 ते 2/7 दरम्यान ही प्रोसेस काय केली जाणार आहे? कंप्लीट केली जाणार आहे. आणि जे पात्र उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती पत्र काय केलं जाणार आहे? म्हणजे एकदम फास्ट प्रोसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता ही संपूर्ण आपण माहिती पाहिली. 29 तारखेला काय येईल? जाहिरात पाहायला मिळेल. महत्वाचा मुद्दा कोणता आहे की हा फॉर्म कोणाला भरता येणार आहे, पात्र कोण आहेत, परीक्षा कोण देऊ शकतं. लातूर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काय आहे? ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. बघा, याच्यासाठी पहिली कंडिशन काय आहे? 10वी पास होणं गरजेचं आहे. तुम्ही 10वी पास असायला हवेत. त्याचबरोबर तुमचं वय 25 ते 45 या दरम्यान असायला हवंय. इथे वयामध्ये काही केलं जाणार नाही. ठीक आहे, 25 ते 45 या दरम्यान इथं शिथिलता तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. जी तुम्हाला दुसरीकडे शिथिलता पाहायला मिळते, इथं शिथिलता नाही. 25 ते 45 हा वयोगट, याच वयोगटातील उमेदवारांना काय केलं जाणार आहे? फॉर्म भरता येणार आहे.
आणि स्थानिक तुम्ही असायला हवेत. तुम्ही काय असायला हवे, तर स्थानिक किंवा रहिवासी असायला हवेत. त्यांनाच काय केलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे, लातूर जिल्ह्याची. त्यानंतर बघा, जे तयारी करतायत, ज्यांना व्हीके क्लास बरोबर काय करायची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी आपल्या व्हीके क्लासच्या ऍप वरती आपण काय केलेली आहे, पोलीस पाटील भरती 2026च्या संदर्भामध्ये एक बॅच सुरू केलेली आहे. सर्वात महत्वाचं, बॅचची फीस फक्त 200 रुपये. किती आहे? 200 रुपये फक्त बॅचची फी आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, त्यानंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत. लेक्चर नंतर पीडीएफ मध्ये नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा विशेष व्हिडिओ मिळणार आहेत, त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा पाहायला मिळणार आहेत. व्हॅलिडिटी किती असणार आहे? 8 महिन्यांचा व्हॅलिडिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, इतर जिल्ह्यांचे सुद्धा तुम्हाला परीक्षा पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण व्हॅलिडिटी किती दिलेली आहे? 8 महिन्यांची व्हॅलिडिटी दिलेली आहे. ठीक आहे, आणि एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा काय करू शकता, पाहू शकता. या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी काय करा, व्हीके क्लास ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही काय करू शकता, बॅच घेऊ शकता. बॅचची फीस किती आहे? फक्त 200 रुपये आहे. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.